संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 120 क्रमांकाचा अभ्यास करत आहोत. चालू असलेल्या 2025 आणि 26च्या पोलीस भरतीचा. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. म्हणजे सध्या आपले ग्राउंड चालू आहे सगळ्यांचे. फेब्रुवारी महिन्यात सगळ्यांचे ग्राउंड झालेले आहे. जवळपास आज 25 तारखेला ठाण्याचं ग्राउंड होतं. तर आज ज्यांनी काय ठाण्याचा फॉर्म भरला असेल त्यांचा ग्राउंडचा निकाल लवकरच त्यांच्या ठाण्याच्या पोलीस पोर्टलवर आपल्याला जाहीर होईल. बाकी सगळ्यांचा पोर्टलवर जाहीर झालेला आहे. तर मी संदेश दररोज तुम्हाला संध्याकाळी लेक्चर 7 वाजता घेऊन येत असतो. संध्याकाळी 7 वाजता आजचं आपलं लेक्चर आहे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडीवरचे प्रश्न. तर आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? सिंह, वाघ, हत्ती, मोर. तर कोणता मित्रांनो? वाघ. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. तर तुम्ही सगळे म्हणशाल मित्रांनो, सर इतका सोपा प्रश्न का? तर या सोपा प्रश्न पण सांगायच्या मागचं माझं एक कारण आहे, घ्यायच्या मागचं. तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तर तो कोणता? रॉयल बेंगल टायगर. तर 1973मध्ये काय झालं होतं आपल्या 1973मध्ये मित्रांनो, प्रोजेक्ट टायगर. कोणता आला होता? प्रोजेक्ट टायगर. या अभियान चालू झालं होतं. त्या अभियानाच्या अंतर्गत त्याला वाघाला काय केलं आपण? राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलेलं आहे. आता आणखीन एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, कोणत्या अभयारण्यात पहिल्यांदी चालू केला होता? ते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, भारताची राज्यघटना कधी लागू झाली? 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950, 2 ऑक्टोबर 1950. तर मित्रांनो, भारताची राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली होती. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. म्हणूनच आपण 26 जानेवारीला काय म्हणतो? जानेवारीला प्रजासत्ताक दिन असे म्हणतो. आता मित्रांनो आणखीन एक आहे, 26 जानेवारी 1950च का निवडावी? आपले जे त्या कालचे नेते होते, महानेते होते, महापुरुष होते, त्यांनी 26 जानेवारी 1950 हा दिवस का निवडला? तर त्याचं कारण मित्रांनो, 26 जानेवारी ही तारीख लक्षात ठेवा. 26 जानेवारी 1930मध्ये काय झालं होतं? पूर्ण स्वातंत्र्य दिवस म्हणून पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून मानला गेला होता. त्याच्या अधोरेखितीवर 26 जानेवारी 1950 रोजी भारताला प्रजासत्ताक दिन म्हणून मानलं जातं. त्या दिवशी आपली भारताची राज्यघटना ही लोकांच्या हातात लागू झाली होती. तर पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चटर्जी, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस. तर कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी कोणतं लिहिलेलं? जनगण मन. राष्ट्रगीत कोणतं आपलं? जन गण मन. ओके. आणि ते कधी लागू झालं? ते स्वीकारलं कधी गेलं होतं? 24 जानेवारी 1950 या रोजी स्वीकारलं गेलं होतं. मित्रांनो, आता तुम्हाला भारत प्रजासत्ताक कधी झालं का, राज्यघटना कधी चालू झाली, याच्यापासूनच्या 3 तारखा लक्षात ठेवा. 23 जानेवारी, 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी. या सर्व तारखांचं खूप महत्त्व आहे. या प्रत्येक तारखेला काय स्वीकारलं गेलं
कोणत्या याच्यावर शेवटच्या स्वाक्षऱ्या केल्या हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. या चारही तारखे खूप आपल्याला महत्त्वाच्या आहे. संविधानानुसार पण महत्त्वाचे आहे आणि काही तारखांना काही महत्त्वाच्या जयंत्या पण आहे. राहील लक्षात सगळ्यांच्या. तर पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री. तर कोण होते? जवाहरलाल नेहरू होते, म्हणजे चाचा नेहरू. ऑप्शन क्रमांक बी, जवाहरलाल नेहरू. आता जवाहरलाल नेहरूबद्दल सांगायचं म्हटलं तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. सगळ्यात जास्त सर्वात मोठा काळ पंतप्रधानाचा आजपर्यंत केला तो त्यांनी किती वर्ष केला? 14 वर्ष. 14 नाही, 14 वर्षाचा त्यांचा ते होता. 14 नव्हता. 1947 पासून ते 1964 पर्यंत ते होते. हे 3 आणि ते 14, 17 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ होता पंतप्रधानाचा. त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर कोण आलं होतं? लाल बहादूर शास्त्री. लक्षात राहील. भारतात किती राज्य आहेत? 27, 29, 28, 30. किती राज्य आहे मित्रांनो? सध्याच्या कंडिशनला 28 राज्य आहेत. पहिले 29 झाले होते. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. जम्मू आणि काश्मीर JK हे राज्य असताना 5 ऑगस्ट 2019 रोजी या राज्याचं काय केलं? विभाजन केलं आणि 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले, जम्मू काश्मीर आणि दुसरं लडाख. राहील लक्षात. त्यामुळे आपले जे 29 राज्य होते त्याच्यातला एक राज्य कमी झालं आणि 28 राज्य राहिले. आता मित्रांनो, हे राज्य निर्मिती कोणत्या अंतर्गत केली जाते हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. राज्य निर्मिती संविधानाच्या कोणत्या भागाच्या विधानाच्या कोणत्या भागात नमूद केलेली आहे? ती मित्रांनो भाग 2 मध्ये, भाग 2 का भाग 1? भाग 1 मध्ये नमूद केलेले आहेत राज्य आणि राज्यांचे आराखडे. या पहिल्या भागात त्याची नेमणूक केलेली आहे. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1945, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947, 2 ऑक्टोबर 1945. तर कधी मिळालं मित्रांनो? 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. महात्मा गांधींचा जन्म कधी झाला? 2 ऑक्टोबर 1870, 15 ऑगस्ट 1869, 30 जानेवारी 1869, 2 ऑक्टोबर 1869. तर कधी झाला मित्रांनो? 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधीजींचा जन्म झाला होता. तर तो कुठे झाला होता? तर तो पोरबंदर, म्हणजे सध्याचं गुजरात, पोरबंदर येथील, सध्या गुजरातमध्ये येतं ते, गुजरात येथे झाला होता. हा 2 ऑक्टोबरला त्यांचा जन्म झाला होता आणि 30 जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला होता. राहील लक्षात. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले? 1915, 1917, 1919, 1921. तर कधी घडले मित्रांनो? 1919 मध्ये. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडला? 1919 मध्ये घडला. तो का घडला? जालियनवाला हा बाग हत्याकांड 13 एप्रिल, वैशाखी होतं त्यावेळेस, वैशाखीचा दिवस होता, वैशाखी सण होता पंजाबमधला. 13 एप्रिल 1919 मध्ये वैशाखीच्या सणाच्या दिवशी अमृतसर, म्हणजे पंजाबमध्ये, कुठं घडला? अमृतसर, पंजाब
मध्ये हा घडला. जो गोळ्या झाडणाराचा आदेश देणारा तो कोण होता? जनरल डायर होता. जनरल डायरने काय केलं? निशस्त्र जमावावर बेधुंद गोळ्या झाडल्या किंवा गोळीबार केला होता. महात्मा गांधींनी दांडी मार्च कधी सुरू केला? 1928, 1930, 1932 आणि 1942. कधी चालू केला होता? 1930 मध्ये चालू केला होता. ऑप्शन क्रमांक बी केला होता. महात्मा गांधी दांडी मार्च का 1930 मध्ये केला होता? आपण कशासाठी केला होता? मिठाच्या सत्याग्रहासाठी. मिठाच्या सत्याग्रहासाठी. ती तारीख किती होती मित्रांनो? 12 मार्च 1930. पुढच्या महिन्यात किती वर्ष होतील आपल्या दांडी मार्चला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. गांधीजींनी काय केलं होतं? साबरमती आश्रमातून म्हणजे दांडी पर्यंत प्रवास केला होता. तो किती मैलाचा प्रवास होता? 241 मैल इतका प्रवास त्यांनी पायी चालून दांडी मार्च सुरू केला होता. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? रायगड, तोरणा, प्रतापगड, शिवनेरी. तर कुठे झाला मित्रांनो? शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता महाराजांचा जन्म. ऑप्शन क्रमांक डी शिवनेरी. तो कधी झाला होता? 19 फेब्रुवारी 1630 या रोजी झाला होता. भारतात सर्वात लांब नदी कोणती? यमुना, गोदावरी, कृष्णा, गंगा. तर कोणती मित्रांनो? गंगा. ऑप्शन क्रमांक डी गंगा ही नदी सर्वात लांब नदी आहे. तर गंगा ही भारताची सर्वात लांब नदी असूनही तिची एकूण लांबी किती मित्रांनो? 2525 25 लक्षात ठेव तरी चालेल. 25 किलोमीटर इतकी लांब आहे भारतात. ती कुठं उगम पावते? उत्तराखंडामध्ये गंगोत्री हिमनदीमध्ये. कोणत्या? गंगोत्री हिमनदीमध्ये उगम पावते. मित्र शेवटी कुठं मिळते? पश्चिम बंगालमध्ये बंगाल उपसागराला जाऊन मिळते. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, बंगाल उपसागराला मिळताना गंगा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? ओळखली जाते ते तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. क्षेत्रफळाच्या भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश. कोणतं मित्रांनो? राजस्थान. राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर त्याचं क्षेत्रफळ जर विचारलं तुम्हाला 3,42,239 चौरस किलोमीटर. आणि तिथलं फेमस कोणतं वाळवंट आहे? थार हे वाळवंट काय आहे? फेमस आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती? पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद. तर कोणती मित्रांनो? मुंबई. ऑप्शन क्रमांक सी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि भारताची आर्थिक राजधानी आहे. नागपूर ही उपराजधानी आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. औरंगाबाद हे उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. खंडपीठ तिथे. ओके, राहील लक्षात. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? हिंद महासागर, अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर आणि प्रशांत महासागर. तर कोणता आहे? प्रशांत महासागर. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे किती आहे? 16.5 कोटी चौरस किमी इतके आहे.
माउंट एव्हरेस्टची उंची किती? 8,611 मीटर, 8,586 मीटर, 8,848 मीटर, 8,168 मीटर. तर किती मित्रांनो? 8,848 मीटर एवढी माउंट एव्हरेस्टची उंची आहे. ऑप्शन क्रमांक सी 8,848 मीटर ही माउंट एव्हरेस्टची उंची आहे. तो कुठे आहे? नेपाळमध्ये. नाही तर कोणी म्हणाल माउंट एव्हरेस्ट कुठे आहे? भारतामध्ये, तर तो नेपाळमध्ये. मूलभूत हक्क राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? भाग 1, भाग 2, भाग 4, भाग 3. मूलभूत हक्क कोणत्या ह्याच्यात आहे? भाग 3 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मूलभूत हक्क याच्यात काय सांगितलं मी तुम्हाला आत्ताच मागं प्रश्न झाला, राज्य आणि राज्यांची दिशा म्हणजे राज्यांचे आराखडे. भाग 2 मध्ये काय आपलं नागरिक तत्व. भाग 4 मध्ये काय मूलभूत हक्क जर तुम्हाला दिले थोडेफार तुम्ही मूलभूत कर्तव्य नाही DPSP आणि मूलभूत कर्तव्य पण आहे. मूलभूत कर्तव्य 51A मध्ये आणि DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याचे दिशादर्शक तत्व. आता भाग 3 मध्ये महत्त्वाचा आहे. हा किती आहे? 1 ते 4 आहे पहिला. दुसरा किती आहे? 5 ते 12, 5 ते 11 आहे. हा भाग 3 किती आहे? 12 ते 35 आहे. आणि हा किती आहे? 36 ते 51. 52 पासून कोणता चालू होतं? संसद चालू होती. राहील लक्षात सगळ्यांच्या. आता भाग 3 मध्ये काय काय नमूद आहे? कोणकोणते हक्क नमूद आहे? समता, स्वातंत्र्य, धर्माबद्दलचं ते शिक्षण आणि संस्कृती याबद्दलचे मूलभूत हक्क आपल्या राज्यघटनेत नमूद केलेले आहे. पुढचा प्रश्न, पंचायती राजाला संविधानिक दर्जा कोणत्या दृष्टीने मिळाला? ए 72वी, बी 74वी, 73वी, 75वी. तर कोणत्या इनाम मिळाला? ऑप्शन क्रमांक सी 73वी संविधानिक दुरुस्तीने पंचायत राजला संविधानिक दर्जा मिळाला. तर त्याच्यामध्ये काय आलं पंचायतीमध्ये? आता पहिलं तुम्हाला सांगतो 73वी संविधान दुरुस्ती इनाम आपल्याला पंचायत राजाला मिळाला संविधानिक दर्जा. पंचायत राजमध्ये काय येतं? ग्रामपंचायत, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद या सगळ्या गोष्टी येतात. लोकसभेत किती जागा आहे? 500, 543, 550 आणि 545. किती जागा आहे मित्रांनो? 545 जागा आहे लोकसभेमध्ये. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पण निवडून किती येतात? 543 निवडून येतात म्हणजे इलेक्टेड निवडून येतात. आणि त्या 2 जागा आहे त्या अँग्लो इंडियनसाठी होतात. पण त्या पण आता काय केलेलं आहे? बंद केलेले आहे. त्यामुळे फक्त 543 हे उत्तर असणार जे निवडून येतात. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या दुरुस्तीने केले? 42, 44वी, 61वी दुरुस्ती किंवा 73वी. कोणती? 61वी. ऑप्शन क्रमांक सी 61व्या घटना दुरुस्तीमध्ये 21 वरून 18 वर्षापर्यंत करण्यात आलं. ती कधी झाली? 1988 मध्ये झाली घटना दुरुस्ती. तिचं ते पहिले 21 वय होतं, नंतर 18 वर्ष कंप्लीट केले. अशा प्रकारे 28 जानेवारी 1950चा हा महत्त्वाचा ते होता निर्णय होता. नाही 28 जानेवारी ही डेट चुकलेली. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्याची कोणती दुरुस्ती होती? 61वी. ऑप्शन क्रमांक सी 61वी घटना दुरुस्ती.
राहील लक्षात. 73वी ही पंचायत राज, ही मतदान. 42वी मिनी संविधान. मग त्याच्यावर जे काही उपाययोजना केल्या ती 44वी. आणि आपल्या उत्तर आहे जे 61वीचा. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? मुंबई, कोलकाता, चेन्नई, नवी दिल्ली. कुठं आहे मित्रांनो? नवी दिल्लीमध्ये. ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्लीला सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय आपलं आहे. सर्वोच्च न्यायालय किती आहे? एकच आहे. त्याचे खंडपीठ किती आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. FIRचे पूर्ण नाव काय? फायनल इन्क्वायरी रिपोर्ट, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, फर्स्ट इंजुरी रजिस्टर, फॉर्मल इन्व्हेस्टिगेशन. काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. IPC कलम 302 कशाशी संबंधित आहे? चोरी, दरोडा, बलात्कार, खून. तर कशाशी संबंधित आहे? 302 हा खुनाशी संबंधित आहे. राहील लक्षात. बलात्कार हा 375 आणि 376. 375 मध्ये त्याची व्याख्या आहे आणि 376 मध्ये काय शिक्षा होतात ते. दरोडा हा 290 आणि 292 मध्ये. आणि चोरी किती दे? चोरीचा कलम नाही माहिती आहे, तुम्हाला मी सांगेल नंतर. पण आपल्याला मेन उत्तर काय? खुनाचा. 302 मध्ये, 300 मध्ये खुनाची व्याख्या आहे आणि 302 मध्ये त्याची शिक्षा दिलेली आहे. IPC कधी लागू झाली? 1850, 1872, 1860 आणि 1900. तर कधी झाली? 1860 मध्ये IPC धारा लागू झाली. भारतीय दंड संहिता. IPCला काय म्हणतात? भारतीय दंड संहिता म्हणतात. ती 1860 मध्ये लागू झाली. ती कोणी तयार केली होती? लॉर्ड मॅकले यांनी तयार केली होती. CRPCचे पूर्ण नाव काय? क्राईम प्रिव्हेन्शन कोड, क्रिमिनल पोलीस कोड, सेंट्रल रेकॉर्ड कोड, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिड्यूर. तर काय मित्रांनो? कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिड्यूर. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मानवी शरीरात किती हाडे असतात? 200, 212, 198, 206. तर किती असतात मित्रांनो? 206 असतात. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. हे मानवी शरीरात. आणि नवजात शिशूमध्ये किती असतात? नवजात मुलांमध्ये ते किती असतात? 270 ते 300 पर्यंत असतात. एवढे हाडे असतात. अशा प्रकारे मित्रांनो आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 120 नंबरचा आपला कंप्लीट झालेला आहे. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता.